नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 11. तुमचं लग्न केव्हा झालं, कुठं झालं, कुठल्या परिस्थितीत झालं ते तरी सांगा. म्हणजे लोकांना काय सांगायचं ते तरी आम्हाला ठरवता येईल. नाहीतर लोक तोंडाला येईल ते बोलतील, आमची नाचक्की होईल. असं घडलं तरी काय की ज्यामुळे आम्हाला न कळवता सवरता तडकाफडकी तुम्हाला हे लग्न उरकून घ्यावं लागलं. मला क्षमा करा मामासाहेब, मी सगळं काही सांगितलं असतं, पण त्यांनी शपथ घातल्यानं नाईलाज होतोय माझा. स्वातंत्र्याच्या आंदोलनात काम करत असताना आम्ही दोघं योगायोगाने एकत्र आलो आणि आम्हाला लग्न करणं भाग पडलं. एवढंच सांगू शकते मी. ही चळवळ संपली की ते स्वतःच सगळं सांगतील. ही चळवळ कधीच संपणार नाही आणि आम्हाला तुमची ही भानगड केव्हाच कळणार नाही. या मूर्ख चळवळ्यांना ब्रिटिश सरकार भरडून काढेल तेव्हाच त्यांचं डोकं ठिकाणावर येईल. आमचे चिरंजीव महामूर्ख म्हणून या गुंड गुन्हेगारांच्या आणि राजद्रोह्यांच्या नादी लागले. पण तुम्ही तुमच्यासारख्या स्त्रीनं तरी विचार करायला हवा होता. या सोनेरी टोळीत सामील होता ना. कुठलीही खानदानी मुलगी या अशा लोकांशी संबंध ठेवणार नाही. या आंदोलनात अनेक स्त्रियाही भाग घेत आहेत. अगदी थोरा मोठ्यांच्या बायका, प्रसिद्ध खानदानी घरातल्या स्त्रियासुद्धा आपल्या पडदानशीन खानदानाचा विचार बाजूला सारून परकीय सत्तेविरुद्ध झगडण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. रस्त्यावर येणाऱ्या स्त्रिया खानदानी असणं शक्य नाही. रस्त्यावर येणाऱ्या स्त्रिया खानदानी असणं शक्य नाही सुनबाई. पण ते जाऊ द्या. तुमच्या बोलण्यावरनं आम्हाला वाटतं तुम्ही सुद्धा एखाद्या पडदानशीन खानदानी घराण्यातल्याच असणार. हे खरं नव्हं? पद्मिनी राजेंनी आपली कुळकथा सांगावी म्हणून पुन्हा एकदा राणोजी राजेंनी प्रयत्न केला. तुम्ही तसं मानायला माझी हरकत नाही मामासाहेब. त्यांच्या सूनबाईंनी संदिग्ध उत्तर दिलं. आबासाहेबांना त्यावरच समाधान मानावं लागलं. ठीक आहे, तुम्ही विश्रांती घ्या आता. आम्ही बघतो आम्हाला हवी ती माहिती कशी काढायची ते. मानाबाई, राणोजी राजेंनी घरातली व्यवस्था बघायला दूरच्या नात्यातल्या पण गरीब घराण्यातल्या या मानाबाईंना मुद्दाम आणली होती. वाड्यातला सगळा व्यवहार कारभार त्याच सांभाळत होत्या. हाक येताच त्या दिवाणखान्यात आल्या. जे आबासाहेब, या प्रतापराजेंच्या सौभाग्यवती पद्मिनी राजे आमच्या सूनबाई, त्या मानानं वागवायचं यांना घेऊन जावा. त्यांना हवं नको ते बघा. आवश्यक ती सगळी व्यवस्था करायला सांगून राणोजी राजे आपल्या झोपायच्या खोलीत निघून गेले तेव्हा बाहेर पाऊस कोसळत होता. राणोजी राजेंची अवस्था मोठी चमत्कारिक झाली होती. मती कुंठित करणारीच घटना घडली होती. हा प्रसंग निर्णय घेण्याची शक्ती संपवणारा होता. नियतीनं महाकठीण कोडं घातलं होतं. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, असाच हा प्रकार होता. पद्मिनी राजे हे नाव धारण करून आपली सून म्हणून या वाड्यात शिरल्या स्त्रीला घराबाहेर हाकलून लावणं त्यांच्या अधिकारातलं असलं आणि त्याला सबळ कारणं असली तरी तसा निर्णय घेऊन तो अंमलात आणणं सोपं नव्हतं. पद्मिनी राजे गरोदर होत्या आणि प्रतापराजेंनी आपली पत्नी म्हणून त्यांची ओळख करून दिली होती. जानोळीकर जाधवांचं खानदानी बीजच त्यांच्या उदरात रुजलं होतं. याविषयी शंका घ्यायला जागाच उरली नव्हती. प्रतापराजेंचं अविचारी वागणं, प्राणघातक संकटाच्या छायेखाली सदा बेबंद वावरणं, जीव घेण्या साहसाच्या शोधात फिरत राहणं लक्षात घेता आपल्याच रक्ताचा वारस पद्मिनी राजेंच्या पोटात अंकुरला ही गोष्ट आनंददायक होती. प्रश्न होता तो पद्मिनी राजेंच्या गूढपूर्व इतिहासाचा. त्यांचं घराणं, कुलीनत्व, पूर्वायुष्य याविषयी आपण पूर्णपणे अंधारात असताना त्यांना सून मानायचं कसं? प्रतापराजेंचा स्वभाव, त्यांचे विचार, त्यांचं आजवरचं वर्तन लक्षात घेतलं तर या स्त्रीशी विवाह करताना त्याने तिचं घराणं, खानदान, पूर्वायुष्य बिनडाग निष्कलंक आहे की नाही याचा फारसा गंभीर विचार केला नसेल. या गोष्टींना पुरेसं महत्त्व दिलं असेल असं राणोजी राजेंना वाटत नव्हतं.
त्यात काही दोषास्पद नसतं, कुठली उणीव नसती, नाव ठेवण्यासारखं काही नसतं, तर या गोष्टी त्यांच्यापासून लपवायचं काही कारण नव्हतं. प्रतापराजेंनी शपथेचं कुलूप लावून पद्मिनीराजेंचं तोंड बंद केल्यामुळेच मन संशयक बनलं होतं, संशयी झालं होतं, संभ्रमात पडलं होतं. पद्मिनीराजेंच्या ओढीनं तरी प्रतापराजे घरी लवकर परत येतील ही राणोजीराजेंच्या मनातली आशा फोल ठरली. राणोजीराजे सौंदर्याला सद्गुण मानणाऱ्यांपैकी एक असल्याने अत्यंत रूपवान असल्या तरुण सुनेचा सहवास त्यांना सुखावह वाटला नसता, तरच नवल. सौंदर्यानं दिपलेल्या त्यांच्या रसिक डोळ्यांना पद्मिनीराजेंच्या व्यक्तिमत्वात, रोजच्या वर्तन व्यवहारात नाव ठेवण्याजोगं काही दिसत नव्हतं. सुनबाईंचं वागणं कुलीन, खानदानी स्त्रीसारखंच शालीनतेनं, विनयानं, संयमानं शोभणारं होतं. त्यांची नम्रता, मर्यादशीलता, सेवाभाव आणि व्यवहार कुशलता पाहून आबासाहेबांच्या मनातील अढी पार विरघळून गेली. पद्मिनीराजेंनी हळूहळू गृहिणी पदाची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. वाड्यातल्या कारभाराची सूत्र त्यांच्या हाती केव्हा गेली हे कुणाच्या लक्षात सुद्धा आलं नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप अशी मुग्ध करणारी होती. आबासाहेबांच्या सवयी, आवडीनिवडी, त्यांची पसंती नापसंती, त्यांचा दिनक्रम यांचा फारच थोड्या दिवसात अभ्यास करून त्यांच्या देखभालीची व्यवस्था स्वतःकडे घेतली आणि त्यांची सेवा करून मर्जी संपादन केली. घराण्यातल्या चालीरीती, रूढी परंपरा, देवधर्म समजावून घेऊन त्यात कुठे चूक होणार नाही याची त्या दक्षता घेऊ लागल्या. आबासाहेब मधूनच कोल्हापूरला ठेवल्या आपल्या अंगवस्त्राकडे, सिने नटीकडे जात. कधी शिकारीच्या निमित्ताने जंगल भागात गेले तर 8 दिवस परत येत नसत. त्यांच्या गैरहजेरीत अत्यंत दक्षतेनं, जबाबदारीनं त्या ग्रहकारभार सांभाळू लागल्या. आबासाहेबांच्या अनेक काळज्या, जबाबदाऱ्यांचं ओझं नव्या सूनबाईनं हलकं केलं. पद्मिनीराजेंचा सून म्हणून स्वीकार करण्याचा आबासाहेबांच्या मनानं निश्चित कौल देताच मनातल्या शंका कुशंका बाजूला सारून त्याने एक मोठा समारंभ घडवून आणला. जानोळीतल्या वाड्यात सगळ्या नातेवाईकांना, आप्तप्रतिष्ठित मित्रांना निमंत्रित करून मोठी मेजवानी दिली आणि पद्मिनीराजेंची आपली सून म्हणून ओळख करून दिली. एवढंच नव्हे तर प्रचंड पैसा खर्च करून आपल्या इनाम गावातील सर्व जनतेला मिष्टान्न भोजन देऊन आणि गोरगरिबांना दानधर्म करून त्यांचा दुवा घेतला. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पद्मिनीराजे ग्वाल्हेरमधील एका सरदार घराण्यातील असून काही राजकीय कारणामुळे त्यांच्या कुटुंबाला अज्ञातवासात आणि गरिबीत दिवस काढावे लागत असल्याची व त्यामुळेच त्यांच्या नात्यातले कोणी ह्या समारंभाला हजर न राहू शकल्याची आबासाहेबांनी थाप ठोकून दिली. प्रतापराजे राजकीय कारणासाठीच भूमिगत असल्याने उघड विवाह समारंभ घडवून आणणे शक्य नसल्यामुळेच हा विवाह पुण्याला गुप्त रीतीने झाल्याचं सगळ्यांना पटवून दिलं. अशा रीतीने प्रतापराजे पद्मिनीराजे यांच्या पती पत्नी संबंधावर शिक्कामोर्तब झाला. या काळात प्रतापराजेंचं प्रत्यक्ष दर्शन नसलं तरीही त्यांच्याविषयी नाना बातम्या, अफवा राणोजीराजेंच्या कानावर येत होत्या. सर्व देशभर चळवळींचा डोंब उसळला होता. स्वातंत्र्य लढ्याला दिवसेंदिवस धार येत होती. सातारा भागात भूमिगत कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चकमकी झडत. मोर्चांनी तर कहर केला होता. कराड, पाटण, तासगाव, वडूज, इस्लामपूर आदी गावातून सहस्रावधी लोकांनी संघटित मोर्चे काढले. लाठी हल्ले, गोळीबार, झडत्या, धरपकड असे प्रकार रोजच कुठे ना कुठे घडत होते. कोल्हापूर संस्थानात 1938 पासूनच प्रजा परिषदेची चळवळ चालू होती. त्यातच 42च्या भारत छोडो आंदोलनाची भर पडली होती. सभा, हरताळ, मोर्चे, सत्याग्रह, खजिन्यावर हल्ले करणे वगैरे प्रकार घडत होते. विद्यार्थ्यांचा सुद्धा या चळवळीत मोठा सहभाग होता. पण याचा भयंकर भडका उडाला होता तो कोल्हापूर संस्थानच्या हद्दीला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यात. चळवळीतल्या भूमिगतांना पकडून देण्यासाठी सरकारनं बक्षीस जाहीर केलं होतं. नाना पाटील, पांडू मास्तर, बाबुराव चरणकर, गौरीहरण सिंहासने, बिलासकर पाटील आणि यशवंतराव चव्हाण आदी भूमिगत कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली भूमिगतांच्या तुकड्या होत्या. या तुकड्यातले स्वातंत्र्यसैनिक तारा तोडणे, पूल पाडणे, सरकारी इमारतींना आगी लावणे, टपाल पेट्या लुटणे, रेल्वे स्टेशन जाळणे, गाड्या पाडणे, पोलिसांना बदडून त्यांच्या बंदुका पळवणे असे उद्योग करीत होते.
काही कार्यकर्ते अशी कामं पार पाडून संस्थानी हद्दीत पळून जात, चळवळीला सहानुभूती असणाऱ्या कुटुंबाच्या मदतीने लपून राहत. जानोळीतही असे काही भूमिगत आश्रयाला आले होते. प्रतापराजेंना पकडलेला क्रूरात्मा इन्स्पेक्टर काझी एक दिवस जानोळीत राणोजीराजेंच्या वाड्यात हजर झाला. संस्थानी हद्दीत लपलेले भूमिगत चळवळी जनतेत अकारण असंतोष माजवतात, राजद्रोही कारवाया करायला प्रोत्साहन देतात, म्हणून अशा कार्यकर्त्यांना पकडून जरब बसवण्याचा त्याचा हेतू होता. यासाठी जानोळीतल्या भूमिगतांना पकडण्यासाठी राणोजीराजेंनी मदत करावी असा त्याने आग्रह धरला. राणोजीराजे स्वतःहून या प्रकरणात रस घेऊ इच्छित नव्हते, पण काझीसारखा पोलीस अधिकारी दुखावला गेला तर काय परिणाम होतील सांगता येत नव्हतं. त्याची नाराजी टाळण्यासाठी त्यांनी 2 भूमिगत कार्यकर्ते पकडून देण्यात काझीला मदत केली. ही गोष्ट आंदोलनाच्या नेत्यांना कळली. तसं पत्री सरकारातील एका कार्यकर्त्यानं राणोजीराजांना इशारा दिला. प्रतापराव जाधव या कार्यकर्त्याचे ते वडील होते, म्हणूनच आजवर त्यांची गय केली होती. पण त्यांच्याकडून आंदोलकांच्या विरुद्ध अशी कृती घडली, परत त्याने अशी कागोळी काढली तर त्यांनासुद्धा पत्री मारायला मागं पुढं बघणार नाही असा निरोप त्यांना पाठवला. राणोजीराजे या धमकीनं भलतेच खवळले. केवळ ईर्षेपोटी, चिडीपोटी त्यांनी जानोळीतले झाडून सगळे भूमिगत शोधून शोधून काझीच्या हवाली केले. जानोळीतल्या पोलीस ठाण्याचे फौजदार शहाणे राणोजीराजेंच्या ओळखीनंच नोकरीला लागले होते. ते जानोळीचेच होते आणि सरकार, इनामदार जानोळीकरांच्या विषयी त्यांच्या मनात अपार भक्ती होती. कुणाला पकडायचं, कुणावर केस करायची, कुठल्या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करायचं, या गोष्टीत राणोजीराजे नेहमीच लक्ष घालत नसले तरी महत्त्वाच्या गोष्टीत त्यांचा सल्ला घेणे शहाणे फौजदार आपलं कर्तव्य मानित. शिवाय पोलीस खात्यातल्या काही गुप्त गोष्टींची माहिती राणोजीराजेंना पोहोचवत. एक दिवस या फौजदार शहाण्यांनी दिलेली बातमी ऐकून हिम्मत बहादूर राणोजीराजे सटपटलेच. त्यांना या बातमीनं भयचकितच केलं नाही तर अस्वस्थ केलं. विकतचं श्राद्ध घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांची कळ काढणाऱ्यांची त्यांनी कधी गय केली नव्हती, पण अकारण कुणाशी भांडत बसण्याचाही त्यांचा स्वभाव नव्हता. इंग्रज सरकारच्या पायी त्यांनी निष्ठा वाहिली असली तरी आंदोलकांना आवातनं देऊन उरावर घेण्याचा त्यांना कारण नव्हतं. स्वार्थासाठी सरकारला साथ देणं ते कर्तव्य मानत, पण त्यासाठी फार मोठा त्याग करणं, प्राणाचं मोल देऊन आपली स्वामीभक्ती सिद्ध करणं त्यांना मंजूर नव्हतं. 42च्या चळवळीची धग आपल्याला लागू नये म्हणून ते सावध होते. ब्रिटिश सरकारच्या युद्धनीतीला मदत करून आणि रिक्रूट भरतीला माणसं पुरवून राज्यकर्त्यांना त्यांनी खुश ठेवलं होतं. स्वातंत्र्य सैनिकांनी जानोळीत आश्रय घेतला तरी प्रथम त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं होतं. त्यांना धमकावण्यात आल्यानंच चिडून भूमिगत पकडून दिले होते. त्यांना वाटलं हे प्रकरण इथंच थांबेल, पण आता त्यांना वेगळंच ऐकायला मिळालं होतं. स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपला मोहर आता जानोळीकडे वळवला होता. फौजदार शहाण्यांना ही बातमी लागली होती. जानोळीत आश्रय घेतल्या भूमिगत चळवळ्यांना पकडून देऊन केलेल्या राष्ट्रद्रोहाबद्दल जानोळीकरांना चांगलीच अद्दल घडवण्याचा त्यांनी चंग बांधला होता. लवकरच जानोळीत एक प्रचंड मोर्चा काढून धर्मगडावर, मामलेदार कचेरीवर आणि जानोळीकरांच्या वाड्यावर तिरंगी निशाण फडकवण्याचा आंदोलकांचा निश्चय झाला होता. इतकंच नव्हे तर पत्री सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना धडा शिकवण्याचा आणि जानोळीवर पत्री सरकारांचा अंमल गाजवण्याचा निर्णय घेतला होता. सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमधून इंग्रज सरकारच्या राज्याचा काही महिन्यांपर्यंत या पत्री सरकारनं मागमूसही ठेवला नव्हता. गावकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींचा बंदोबस्त करणं, न्याय निवाडा करून लोकांना कुठलंही प्रकरण कोर्टात नेऊन देणं, सावकारांना, गावगुंडांना आणि राष्ट्रद्रोही फितुरांना पत्री लावणं, म्हणजे बैलाच्या पायावर जशा पत्र्या ठोकतात त्या पद्धतीनं त्यांच्या पायाच्या तळव्यावर सडकून मार देणं, ही कामं पत्री सरकारानं हाती घेतली होती. त्यामुळं सामान्य जनतेत या लोकसुधारणेची कामं करणाऱ्या भूमिगतांबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता. तर फितूर, सावकार आणि गुंडांच्या मनात भीती निर्माण झाली होती. जानोळीकर इनामदार राष्ट्रद्रोही फितूर होते आणि त्यांनी पकडून दिलेल्या भूमिगतांना त्यांच्या मुलाबाळांसह तुरुंगात डांबून भयंकर मारहाण करून पोलिसांनी त्यांना आयुष्यातूनच उठवलं होतं. त्यामुळे आंदोलक राणोजीराजेवर चिडले होते. 42च्या सप्टेंबरमध्ये मोर्चाने कहर केला. जानोळीतही मोर्चा निघणार
पत्री सरकारची धाड येणार असं दिसू लागताच राणोजी राजेंनी या चळवळींना खंबीरपणे तोंड द्यायचं ठरवलं. त्यांनी आपल्या सूनबाईंना, पद्मिनी राजेंना या धकाधकीचा त्रास नको म्हणून कोल्हापूरला आपल्या बंगल्यावर पाठवलं. शिवाय त्यांचा प्रसूती समयही समीप आला होता. आपल्या नात्यातली आणि विश्वासातली मंडळी पद्मिनी राजेंच्या सेवेसाठी त्यांच्याबरोबर धाडली आणि आपण जानोळीतच राहिले. चळवळ्यांना घाबरून ते पळ काढणाऱ्यांपैकी नव्हते. आपणहून ते भूमिगतांच्या वाटेला गेले नव्हते. त्यांना पत्री मारण्याची धमकी देऊन आंदोलकांनी त्यांचा अहंकार डिवचला होता, त्यांचा स्वाभिमान दुखावला होता, त्यांचा अपमान केला होता. म्हणूनच त्यांनी जानोळीतले झाडून सगळे भूमिगत पोलिसांच्या हवाली केले होते. माणूस ईर्षेखोर होता आणि राजद्रोही चळवळ्यांच्या तोडीस तोड देण्याची जिद्द बाळगून होता. जानोळीत सरकारांना मानणारे जी सरकारवाले खूप होते. त्यांच्या औदार्यानं लाचार झाल्यांची संख्या कमी नव्हती. जानोळीकर इनामदार घराण्याबद्दल आदर बाळगणारेही बरेच होते. त्यामुळे राणोजी राजेंना पत्री मारणं किंवा शिक्षा देणं इतकं सोपं नव्हतं. मोर्चाला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच होती. राणोजी राजेंनी सावधगिरी म्हणून आपल्या सरकार वाड्यावरचा पहारा वाढवला होता. जानोळी तालुक्याचं गाव, पोलीस स्टेशनला येणारे पोलीस अधिकारी जानोळीकरांना मानणारे, त्यांच्या विनंतीवरून पोलिसांची ही मोठी कुमक या स्टेशनला आली होती. जानोळीत त्यांची गस्त चालू होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.